आज आपण वॉरन बफे या पुस्तकाचं परीक्षण बघणार आहोत. लेखक आहेत डॉक्टर गिरीश वालावलकर, जे शास्त्रज्ञ, कॉर्पोरेट अधिकारी, लेखक आणि वक्ते आहेत. प्रकाशन आहे माय मिरर पब्लिशिंग हाऊस. वॉरन बफे या पुस्तकामध्ये वॉरन बफे यांचा जीवन प्रवास उलगडलेला आहे. तसेच शेअर बाजारासंबंधी त्यांचे जे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यांनी कशा पद्धतीने आपला शेअर बाजाराचा प्रवास केलेला आहे, यासंबंधी छान छान क्लुप्त्या त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. शेअर बाजार म्हटलं की समोर येणारं नाव म्हणजे वॉरन बफे. वॉरन बफे यांचं आयुष्य म्हणजे पैसे कसे मिळवावेत, कसे टिकवावेत आणि कसे वाढवावेत याचा आदर्श वस्तुपाठच आहे. त्यांचा हा जीवन प्रवास अत्यंत वेगवान आणि रोमांचक असा आहे. वॉरन बफे यांच्या मते शेअर बाजार म्हणजे केवळ नफा मिळवणे नसून तो एक दीर्घकालीन संयमाचा खेळ आहे आणि हाच एक गुंतवणुकीचा मंत्र देखील आहे. ज्या कंपनीच्या व्यवसायाचे स्वरूप तुम्हाला सहज समजते अशाच कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत. ज्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत तिथे पैसे गुंतवणे धोक्याचे आहे. हे त्याने व्यवसाय निवडीचं कौशल्य वापरलेलं आहे. मार्जिन ऑफ सेफ्टी या अंतर्गत शेअर्स त्यांच्या मूळ मूल्यांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असतील तरच ते विकत घ्यावेत. यामुळे काय होतं तर गुंतवणुकीतील धोका कमी होतो. छोट्या रकमेतून मोठी संपत्ती कशी निर्माण करता येते हे बफे यांच्या उदाहरणावरून पुस्तकात स्पष्ट केले आहे. त्यातही वेळ हा गुंतवणुकीत सर्वात मोठा मित्र असतो. बफे यांच्या जीवनाला अत्यंत साधेपणाची झालर होती. तसेच त्यांच्या आयुष्यामध्ये खूप छान पद्धतीने शिस्त होती. गुंतवणूक करताना भावनिक न होता शिस्तबद्ध पद्धतीने निर्णय घेणे आवश्यक असते. बाजारात जेव्हा घबराट असते तेव्हा शांत राहणे उचित असते. तेव्हा संधी शोधणे हे यशस्वी गुंतवणुकीदाराचे लक्षण आहे. 14व्या वर्षी आयकर भरणारा असा हा एकमेव वॉरन बफे आहे. त्यांनी लहानपणीच आपल्या वयाच्या 35व्या वर्षी मिलेनियर व्हायचं, करोडपती होण्याचं ध्येय बाळगलं होतं आणि ते ध्येय त्यांनी अवघ्या 32व्या वर्षीच पूर्ण केलं. आजही पहिल्या 5 श्रीमंतांमध्ये वॉरन बफे यांचं स्थान आहे.